यानंतर घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। पुण्यासह नाशिक, नगर, संभाजीनगर, बीड जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट। विदर्भातही आज मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज। राज्यभरात अवकाळी पावसामुळे 1 लाख हेक्टरवरील पिकं उद्ध्वस्त। बुलढाण्यासह नाशिकला सर्वाधिक फटका। दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप, औराद या परिसरामध्ये अवकाळी पावसाचा फटका। पावसामुळे ज्वारी, हरभरा, गहू, कांदा, तूर, मक्याचं मोठं नुकसान। यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून अवकाळीचा तडाखा। पुसदच्या भोजला गावातील शेतकरी निखिल ठाकरेंची केळीची बाग पावसामुळे भुईसपाट, तर उमरखेड, महागावचे शेती पिकाचं मोठं नुकसान। चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे 13,000हून अधिक हेक्टरवरील पिकांचं नुकसान। अनेक वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावल्यानं जनजीवन विस्कळीत। दक्षिण सोलापूरच्या दोड्डी, कुंभारी, बोरामणी अनेक गावांमध्ये पावसामुळे पिकं जमीनदोष। ज्वारी, हरभरा, द्राक्ष, कांदे यासह रब्बी हंगामातील पिकांचं मोठं नुकसान। परळीत झालेल्या अवकाळी पावसामुळे कापसाचं नुकसान। नागपिंपरी शिवारामध्ये कापूस भिजल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत। नागपूर जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे धान पिकांचं सर्वाधिक नुकसान। रामटेक आणि मौदा तालुक्यामध्ये कापणीला आलेलं पीक आडवं। नंदुरबार जिल्ह्याला अवकाळीचा जोरदार फटका। 2,000हून अधिक हेक्टरवरील पिकांचं नुकसान। शहादा तालुक्यामध्ये सर्वाधिक फटका। जळगावमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे चारा टंचाईची मोठी समस्या। चारा टंचाईच्या समस्येवर सरकारने उपाययोजना करण्याची शेतकऱ्यांची मागणी। जळगावच्या भुसावळ तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे फळबागांचं मोठं नुकसान। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका। भंडारा जिल्ह्यामध्ये धान पिकांचं मोठं नुकसान। नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी। नांदेड जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा। शेती पिकांसह फळबागांचं नुकसान। तत्काळ आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये बाळासाहेब थोरातांकडून नुकसानग्रस्त द्राक्ष बागेची पाहणी। अधिवेशनाची वाट न पाहता शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहा, थोरातांचं सरकारला आवाहन। नाशिकच्या चांदवड तालुक्यातील बहादुरी गावामध्ये पाणी गारपिटीमुळे द्राक्षबागा उद्ध्वस्त। द्राक्षबागेचं झालेलं नुकसान पाहून शेतकऱ्यांना अश्रू अनावर। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलावासाठी आलेल्या कांद्याचं पावसामुळे नुकसान। शेतकऱ्यांसाठी विक्रीसाठी आणलेला कांदा भिजला, शेतकऱ्यांचं नुकसान। पुण्यातील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण उपबाजारामध्ये 400 क्विंटल कांद्याची आवक। कांद्याला सध्या प्रति क्विंटल 1,500 ते 3,500 रुपयांचा बाजारभाव। लातूरमध्ये अवकाळी पावसानं रस्त्यांवर पाणी, पाण्यातून वाट काढत नागरिकांचा प्रवास। नागरिकांच्या घरातही पाणी घुसल्यानं नुकसान। पुण्याच्या खेडसह जुन्नर तालुक्यामध्ये वातावरणातील बदलामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव। कधी अवकाळी, कधी उष्णता, तर कधी गारठ्यामुळे पिकं धोक्यात। थकबाकीदार व्यापाऱ्यांना बेदाणा सौद्यामध्ये बंदी। सांगली बाजार समितीचा निर्णय, 0 पेमेंटचं पत्र देणाऱ्यांना सौद्यात सहभागी होण्याची संधी देण्यात येणार। आधी मराठ्यांना ओबीसीत घ्या, नंतर मर्यादा वाढवा, जरांगे पाटलांची मागणी। जातीनिहाय जनगणनेच्या नावाखाली आम्हाला आरक्षणातून रोखू नका, जरांगे पाटलांचा निशाणा। राज्य सरकारने आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवल्यास मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल। ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांचं वक्तव्य। संभाजीनगर जालना रोडवर धनगर समाजाचा रास्ता रोको। धनगर समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करण्यासाठी अंमलबजावणी करण्याची केली मागणी। लातूरमध्ये दुकानावर मराठी पाट्यांसाठी मनसे आक्रमक। मनसे कार्यकर्त्यांनी दुकानांच्या इंग्रजी पाट्यांना काळं फासलं। 2 दिवसामध्ये मराठीत पाट्या लावा, अन्यथा दुकान फोडू, मनसेचा इशारा। दूध आणि ऊसाच्या दरासाठी शेतकरी आक्रमक। अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको। कोल्हापुरातील कचरा प्रश्नी काँग्रेसचे नगरसेवक आक्रमक। कोल्हापूर महापालिकेतला चौकामध्ये दवंडी आंदोलन। महापालिकेकडून वेळेवर कचरा उठाव होत नसल्याचा आरोप। नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये दूध दर वाढीसाठी प्रहार संघटना आक्रमक। मंत्र्यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घालत बनावट दूध उत्पादनाबाबत सरकारने कठोर कारवाई करण्याची केली मागणी। यवतमाळच्या पिंपळगाव आणि भालर इथल्या नागरिकांचा रास्ता रोको। रस्त्यावरील डंपिंगमुळे नागरिकांना त्रास, प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप।
सोलापूरच्या करमाळ्यातील मकाई कारखान्यानं ऊसाचं बिल न दिल्यानं शेतकऱ्याचा आत्मधनाचा प्रयत्न. कारखान्याने मागील वर्षीचं बिल अद्याप दिलं नसल्यानं शेतकरी आक्रमक. पुण्याच्या कॅम्प परिसरामध्ये सेंट्रल पार्क सोसायटीतील ललित पाटीलचे सीसीटीव्ही फुटेज समोर. सोसायटीतील विवेक अरहाना यांच्याकडे ललितनं येणं जाणं असल्याची रहिवाशांची माहिती. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामध्ये संजीव ठाकूरांची चौकशी होण्याची शक्यता. पुणे पोलीस संजीव ठाकूरांची चौकशी करण्याची शक्यता. हिरड्याची सरकारी खरेदी सुरू करून किफायतशीर भाव द्यावा, अखिल भारतीय किसान सभेची मागणी. किसान सभेकडून धरणे आंदोलन करत तहसीलदारांना मागणीचं निवेदन. महाराष्ट्र विकास सेनेचा अकलूज नगर परिषदेवर मोर्चा. बोरवेलसह विविध मागण्यांसाठी मोर्चाचं आयोजन. सोलापुरातील अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील 72 गावातील शेतकरी आक्रमक. एकरूप उपसा सिंचन योजनेचं उजनी धरणातलं पाणी मिळण्यासाठी शेतकऱ्यांचं उपोषण. कोल्हापुरातील पंचगंगा नदी पुन्हा एकदा प्रदूषणाच्या विळख्यात. नदीकाठावरील नागरिकांचं आरोग्य धोक्यात. वाढत्या प्रदूषणामुळे प्रशासनाचं प्रदूषणाकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप. पुण्यातील ग्रामीण भागामध्ये कोथिंबीर मेथीची मोठ्या प्रमाणावर लागवड. आवक वाढल्यानं कोथिंबीर आणि मेथीला मिळतोय कवडीमोल भाव. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये यंदा पाऊस कमी झाल्यानं पाण्याचं नियोजन करण्याचं प्रशासनाकडून आवाहन. पाणी टंचाईचे आराखडे तयार करून त्याला मंजुरी देण्याच्या पालकमंत्री उदय सामंतांच्या प्रशासनाला सूचना. कोकणातील किनारपट्टीवरच्या घरांच्या पुनर्बांधणीसाठी एनओसीची अट शिथिल. मात्र 3000 चौरस फुटांपर्यंत बांधकाम असणं अनिवार्य. पुण्यातील आळेफाट्यातील सिद्धिविनायक सोसायटीमध्ये फिरणारा बिबट्या सीसीटीव्हीत कैद. शिकारीच्या शोधात बिबट्या फिरत होता. स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण. नाशिकच्या सातपूरमधील मळे परिसरामध्ये बिबट्याचा मुक्त संचार. गोविंदनगर सावतानगरमध्ये बिबट्या सीसीटीव्हीत कैद. रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण. धुळ्यामध्ये मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक. इंग्रजी पाट्यांविरोधात मनसेचं आंदोलन. मराठी पाट्या लावल्या नाही तर मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा. अमरावतीमध्ये अनिल देशमुखांकडून नुकसानग्रस्त पिकांची पाहणी. राज्य सरकारने तत्काळ शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे, देशमुखांची मागणी. सिंधुदुर्गच्या सावंतवाडीतील सोनोर्लीची यात्रा उत्साहामध्ये संपन्न. यात्रेला भाविकांची अलोट गर्दी. महाराष्ट्र राज्यासह गोवा, कर्नाटक राज्यातील भाविक देवीच्या दर्शनाला. नाशिकमध्ये कॉम्बॅट एव्हिएटर्स कोर्सच्या 40व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ संपन्न. यावेळेला लढाऊ विमानांच्या प्रात्यक्षिकांचा थरार. अहमदनगरमधल्या कोपरगाव बाजार समितीमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव. कोणत्याही सुविधा नसताना बाजार समितीकडून पैशांची वसुली. शेतकरी आक्रमक. जळगावात वरणगाव भुसावळ मार्गावरील रेल्वे पुलाखाली पाणी साचल्यानं वाहनधारकांची कसरत. दुचाकीसह रुग्णवाहिका चालकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. धाराशिवच्या स्त्री रुग्णालयामध्ये बाळ जन्मताच त्याला आधार कार्ड देण्याची सुविधा पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार. पालकांची भविष्यामध्ये होणारी धावपळ टाळता येणार. धाराशिव आगारामध्ये पेमेंट मशीन सुरू नसल्यानं प्रवाशांची अडचण. डेपोच्या अकाउंटला मशीन जोडल्या नसल्याने डिजिटल पेमेंट करण्यामध्ये अडचण. धुळ्यामध्ये चोरीच्या तब्बल 12 मोटरसायकल जप्त. एका आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं घेतलं ताब्यात. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये भीषण अपघात. ट्रॅक्टर, ट्रॉली आणि दुचाकीचा अपघात. 3 जण गंभीर जखमी.